पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे। या घटनेची चौकशी करून तातडीने अहवाल पाठवण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले। तर दुसरीकडे या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना 26 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। तर सासरे राजेंद्र हगवणे अजूनही फरार असून त्यांचा शोध घेतला जातो। पाचपैकी 3 आरोपी हे अटकेत आहेत। त्यामध्ये सासरा आणि दीर हे फरार आहेत। यासाठी मी स्वतः यामधील आयोग डोंगरे सर हे तपास करतात आहेत आणि ज्या फरार आरोपींच्या तपासासाठी 4 टीम हे तैनात केलेले आहेत। त्याच्यामध्ये क्राईमचे असेल, स्वतः पोलिसांचे असेल, सायबरचे असेल आणि अँटी गुंडा टीम सुद्धा आहे जी त्यांचा तपास करते। व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे, पदाधिकारी असू दे, शेवटी तो गुन्हेगार आहे। यामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते, त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता। त्याच्यामुळे शेवटी गुन्हेगारी विकृतीला टेचून काढण्यासाठीची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहणार आहे। एका मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थुकतात, तिला मारहाण करतात, तिचे केस उपटतात। अरे माणसं आहेत का हैवान आहे ती? मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगते, तो काय नाव त्याचं ते हगवणे, तो कोण पण असू दे, कुठल्या पण पार्टीचा असू दे, कोणाच्या किती पण जवळचा असू दे, पार मांडीला मांडी लावून बसणारा असू दे, तरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप करू।